यंदाचं वर्ष हे विधान परिषदेच्या निवडणुकांचे सर्व पक्षीयांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी वाढणार आहे। विधान परिषदेच्या 10 जागांची निवडणूक घोषित झाली आहे। एका जागेवर पोटनिवडणूक होतीये, जी जागा प्रज्ञा सातव यांची आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 जागांवरही निवडणूक होणार आहे। 5 शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकाही आहेत। तब्बल 37 आमदारांची भर पडेल अशी शक्यता आहे। दरम्यान यातील सर्वाधिक आमदार भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे। मात्र इच्छुकांची संख्या शेकडो आणि जागा कमी अशा परिस्थितीत कोणाची वर्णी लागणार याकडे मात्र लक्ष लागलंय। विधान परिषदेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून जर उद्धव ठाकरे असतील तरच काँग्रेस पाठिंबा देईल अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केली आहे। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून इतर कोणता प्रस्ताव असेल तर मात्र चर्चा करण्याची गरज आहे असं सपकाळांनी म्हटलंय। हर्षवर्धन सपकाळ यांच्या या भूमिकेमुळे त्यांनी अनेकांच्या इच्छेवरती पाणी फिरवलंय। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर न जाण्याचा विचार केल्यास ठाकरेंच्या शिवसेनेकडून इच्छुक असणाऱ्यांची यामुळे अडचण होण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरेंशिवाय इतर नावं ठाकरेंच्या शिवसेनेकडून आल्यास महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची संमती मिळाल्यानंतरच नाव अंतिम केलं जाणार आहे। विधान परिषदेसाठी राज्यसभेप्रमाणे पक्षातील अंबादास दानवे, सुषमा अंधारे, राजन विचारे, विनायक राऊत यांसारखे नेते रांगेत आहेत। यांच्यासारख्या नेत्यांचा विचार केला तर यामुळे महाविकास आघाडीमध्ये नाव देण्यावरून अडचण निर्माण होऊ शकते याचे स्पष्ट संकेत हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेले आहेत। विधान परिषदेच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीचा चेहरा उद्धवजी होतेच आणि आहे। त्यामुळे उद्धवजी त्या ठिकाणी जर स्वतः जात असतील तर जरूर त्यांच्या जाण्याच्या अनुषंगानं काँग्रेस पक्ष हा सहानुभूतीपूर्वक विचार करेल। इतर काही वेगळे प्रस्ताव असतील तर चर्चेची आवश्यकता आहे एवढंच या निमित्ताने या ठिकाणी सांगू इच्छितो।